जस्ट मी उज्जैन स्टेशनला उतरल्याच्यानंतर उज्जैनहून मला बस घ्यायची, बसने मला जायचं ओंकारेश्वरला. तर मग इथून थोडासा सीन आपला बनणार आहे. प्लॅन तर माझा पूर्ण रेडी आहे, फक्त मला इथं उतरायची गरज आहे. आणि उतरल्यानंतर इथला सीन कसा असणार आहे. आणि तुमचा भाऊ आहे ना पूर्ण पॅक तिसरा असेल, पूर्ण पॅक आहे. आणि इथं गेल्यानंतरचा थोडासा सीन अलग समज रे, मैं क्या बात कर रहा हूं, काशी हो. तर भावाला मराठी समजायले चांगली गोष्ट, अच्छी बात आहे. तर मी जाणार आहे. केल्यानंतर आता तर ना स्टेशन आलं ना, त्याच्यानंतर आल्या पहिल्यांदा उज्जैनचा तर बोर्ड स्टेशनवर आपण नाही बघितला, तर मग उज्जैनला येऊन काय बघितलं. मग म्हणून मी आता आपलं काय म्हणतात सीटून उठून इथं आलो आहे. हा नो, तुमचा भाऊ वन साईड वेमध्ये उज्जैन स्टेशनला पोहोचलेला आहे. ठीक आहे. आता थोडासा अंधार असल्यापासून थोडंसं हे दिसतोय मला हेवी कलरी टाईपमध्ये. परत तुम्ही बघतोय का भाई काय 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 बघा इथं येण्यासाठी ना लय दिवसापासून तुमच्या भावानं मेहनत केला, काय लय दिवसापासून मेहनत केलेला इथं येण्यासाठी. आणि शेवटी इथं येण्यासाठी ना भावाने खूप मेहनत केलेली आणि आलेला आहे. आणि आता इथं ना काय काय सीन होणार आहेत हेवीवाले ते अजून माहीत नाही मला. आता उतरल्यानंतर बघूया इथली पब्लिक कशी आहे, किती प्रेम देते भावाला. आणि बघूया सगळे आपल्याला ना फक्त प्रेम पसरवायचं इथं येऊन. ठीक आहे. तर फुल तुमचा भाऊ प्रेमामध्ये आलेला आहे. ठीक आहे. फुल एकदम बघा तर सगळ्या आल्यामुळे गर्दी कमी आहे, एक गोष्ट चांगली आहे. आता इथून उतरून बघूया कसं इथं बसचं सीन असणार आहे. ठीक आहे. तर भेटूया. आता सीन तर तुम्ही बघितलेलाच आहे का. या गाडीनं आलेलं आहे आपला ते रिझर्वेशनचा डब्बा होता. आणि भाऊ या गाडीनं आलेला आहे हेवी म्हणजे काय म्हणतात एकटा कार्यक्रम करायचा आपल्याला, सगळ्याचाच कार्यक्रम करायचा हेवीवाला सीन. ठीक आहे. आणि इथं टीशी बीशी अजून यायला नाही भावाला विचारायला. आणि इथून तर काय म्हणतात करा स्ट्रगल म्हण, नाही तर ते म्हणते इथून चालू होईल मला असं वाटते. बाहर जाने का रस्ता कहाँ पे होगा भाई ना, यहाँ से सीता जाने का नहीं, मेरे को तो ओमकारेश्वर को जाने का. कहाँ से मिलेगी बस मंदिर के पास मिलता है, सुबह मिलेगा. कितने बजे? अभी नहीं मिलेगा. अभी नहीं मिलेगा, सुबह मॉर्निंग में 7:30 बजे. 7:30 बजे. कहाँ से मतलब यहाँ से कितना दूर है? यहाँ से मंदिर 1.5 किलोमीटर. तो अभी मतलब मेरे को पहले कहाँ पे जाना पड़ेगा बस पकड़ने के लिए? मंदिर जाना पड़ेगा. मतलब मेरा प्लान ऐसा है, मैं पहले दिन ओमकारेश्वर जाने वाला, इसके बाद उज्जैन को. सुबह से शाम के लिए जाता है. बघितलं पब्लिक काय झू पहिले पल्ले यार आपल्या ते काय म्हणतात आपण महाराष्ट्राचे म्हणतोय ना आपण उज्जैन से बाहर जाने का मेरे को ओमकारेश्वर. जाओ ना, पहले महाकाल के दर्शन करो ना. नहीं बाद में महाकाल का दर्शन, बाद में महाकाल का. हाँ सेकेंड डे में बस लेना. कहाँ से? हरिपाटक. ये कहाँ पे? मंदिर के थोड़ी सी दूर है, 2 किलोमीटर. मेरे को ऐसे नहीं मिलेगी. नहीं, ऐसे नहीं मिलेगी. तर सीन काय माहिती आहे का, आता मी इथं विचारलोय ते म्हणतायत की 7 वाजता आपल्याला बस मिळेल ओमकारेश्वरची. म्हणून आता तर मला 2-3 तास इथंच थांबायचं आहे. 2-3 तासाच्या नंतर मला बस मिळेल. आणि ते बस पकडून मला ते किती म्हणतात 3 तास ते 3.5 तास मला लागेल ओमकारेश्वरला पोहोचायला. म्हणून आता मला वाटतं तुमच्या भावाला इथंच थोडंसं हिंडावं लागेल. हिंडून पुन्हा इथं समोर मी विचारलो पुन्हा, तर ते म्हणले समोर जाऊन बस मिळेल मला. मग इथून बस घेऊन मग तुमचा भाऊ निघेल. कारण आजचं तर मी म्हणलो आहे की आजचा माझा पहिला दिवस ओमकारेश्वरमध्येच मी जाणार आहे. आणि आज इथंच आपल्याला स्टे करायचं आहे. हो इथं पोह्याचा सिस्टम दिसतो पूर्ण. बघू कसं लागतात क्वालिटी. आणि फर्स्ट टाइम ट्राय करतोय आपण उज्जैनचे पोहे. आणि क्लास बघा लागा भाई कुल्लरच्या चलो कितने पोहे लगाने बताओ. बघूया ते मी एन्जॉय करतो. त्यानंतर भेटतो. अजून मला ना बस बघायचं आहे, मला अजून माहीत नाही बस मिळेल का नाही. मला अजून कसा सीन आहे काय भावनो सीन काय झालं माहीत आहे का. आत्ता इथं नाश्ता केलो, चाय आणि पोहे, सकाळी पोहे आणि चाय खाल्लो. ते भाऊ भेटलेत आपल्याला. हाय गुरु हाय. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. तर ते भाऊ भेटलेत. त्यांनी आपलं म्हणजे आज त्यांनी उज्जैन म्हणजे मंदिर दर्शन करण्यात. बरं तुमचा भाऊ चालला ओमकारेश्वरला. मग इथून मला ना समोरून ते एक फ्रीज आहे, त्या फ्रीजून मला टॅक्सी मिळेल शेअरिंगवाली. नाहीतर मग आता तुमचा भाऊ चालायला सगळ्या सुमसाम रस्ता दिसतो इथे. पूर्ण म्हणजे शांतता वातावरण आपण म्हणू शकतो इकडल्या साईडला. सही आहे.
असं सरळ सरळ मी पण एकाला विचारलो होतो, मला रस्ताही सोडायचंच नाही, सीधा चलत चलत निघायचं, वॉकिंग. मग असं वॉकिंग करत व्हेरी ब्युटिफुल मंदिर. कोणसा मंदिर? शिवा नाही, व्हेरी ब्युटिफुल मंदिर, व्हेरी ब्युटिफुल मंदिर. भाऊ म्हणतात एकदम ब्युटिफुल मंदिर है. अपने को सीधा जाने का है ना भाई? शेयरिंग टैक्सी कहाँ से मिलेगी मेरे को ओमकारेश्वर जाने के लिए? शेयरिंग टैक्सी हाँ ब्रिज चढ़ेंगे, हाँ। यहाँ से ब्रिज चढ़ेंगे, हाँ, राइट हैंड उतर जाइएगा, मतलब सीधा जाके ब्रिज से राइट हैंड उतर जाइएगा. पहले क्या बाद में ब्रिज के? ब्रिज के जस्ट ब्रिज उतरोगे वहाँ शेयरिंग टैक्सी खड़ी रहती है. अभी रहेगी? अभी शायद ही मिलेगी. कितने बजे स्टार्ट होगी? 6 बजे 5-6 बजे स्टार्ट होगी. अच्छा चलो, सही आहे, धन्यवाद. तर नो आपल्याला इकडून टॅक्सी म्हणता येते आणि टॅक्सी मिळतो बा. तर आपल्याला टॅक्सी इकडल्या साईडकडून मिळेल. सही आहे. हां, तर नो शेअरिंग टॅक्सीचा आपला थोडासा म्हणजे विषय दिसतो आणि भाऊ सुमसाम आहे, इथं पूर्ण सुमसाम विषय आहे. काय बोलू मी? ठीक आहे, आता मला इथून त्यानं म्हणलं एकदम सरळच जायचं. भाई शेयरिंग टैक्सी कहाँ पे मिलेगी ओमकारेश्वर को जाने के लिए? ओमकारेश्वर जाने के लिए शेयरिंग टैक्सी कहाँ पे पॉइंट? ब्रिज चढ़ने के बाद मतलब फिर इसके आके क्या पहले ही? आगे कितना दूर होगा? धन्यवाद. मित्रांनो, इथून 1 किलोमीटर भावाला चलतच जायचं. आणि तुमचा भाऊ पहिला व्यक्ती असेल जे काय म्हणतोय की म्हणजे पहिलं ओमकारेश्वरलाच जाणार आहे. ओमकारेश्वरला पहिल्यांदा जाऊन तिथलं दर्शन करून पुन्हा उज्जैनला येतोय. म्हणजे अलग काय ना काय अलग करत राहायला पाहिजे तुमच्या भावाला. ठीक आहे. आणि सुमसाम रस्त्यामध्ये भाऊ निघाला एकटा. तुम्ही बघितलं पूर्ण सुमसाम रस्ता आहे. आणि इथं जाऊया, बघूया टॅक्सी इथं आत्ता मिळेल का केव्हा मिळेल ते मला माहीत नाही आहे, बरं बघूया केल्यानंतर. तर भावांनो सीन काय होता माहिती आहे का? तुमचा भाऊ निघाला होता ओमकारेश्वरला आणि जाताना ना आपला म्हणजे टॅक्सीचा सीन होता. परत ते टॅक्सी मिळते मॉर्निंगला. मग तुमचा भाऊ निघाला चलत. आता ना फिरून ते बघा टॅक्सीमध्ये बसलो आहे. इथून काय नाही, बॉटल पाणी की बॉटल. आता इथून ना हा बस आता मला बस स्टेशनला जायचे, तिथून मिळेल असे म्हणतायत. आता मग रिटर्न आता तिकडे जावं लागेल. इथून बस घेऊन मग आपल्याला ओमकारेश्वरला जायला मिळेल. तर मग असं वातावरण सगळी शांतता तर चालू आहे इथं, फुल शांत वातावरण. असं तुमचा भाऊ बसला आहे. ठीक आहे. सुमसाम रस्ता. ठीक आहे. आता इथून तुमच्या भावाला जायचे ओमकारेश्वरला. त्याच्यासाठी ना तिनं मला इथून बस पण जातात, टॅक्सीसुद्धा जातात. म्हणजे मी ऐकलं की बससुद्धा मिळतात इथून जायला आणि टॅक्सी पण मिळतात. तर मग आता बघू आपल्याला काय मिळतं जाण्यासाठी. इथून 3 तास लागतात ओमकारेश्वरला जाण्यासाठी. मग आता मी विचार करतोय की टॅक्सीनं जायचं का आपलं काय म्हणतात बसनं जायचं ते विचार करतोय मी. ठीक आहे. आता बघू इथं सोडल्यानंतर किंवा कसं आहे. पण माहोल शांततेचा विषय आहे भाई. इथं काय बोलू मी, एकदमच भारी. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि जय महाकाल. तुमचा भाऊ आहे ना उज्जैनमधून बोलतोय. ठीक आहे. रिक्षामध्ये बसलोय. ठीक आहे. तर भाऊ चाललाय ओमकारेश्वरला. काय म्हणते भावांनो, तुम्ही पण लवकरच्या लवकर या उज्जैनला. काय उज्जैनला या आणि उज्जैनला येऊन फिरा आणि बापाचे दर्शन करा. बघा अजून माझे तर दर्शन पण व्हायला नाही तरी तुमचा भाऊ खुश आहे का नाही एकदम रस्त्यामध्ये मोबाईल एकदम. तर असा तुमचा भाऊ चाललाय. विषय आठ आहे, येवंच लागते उज्जैनला. नाद करतो काय ते मला ना आपल्याला ओमकारेश्वरला निघायचं आहे. आला आता ते पाठीमागे म्हणतोय बस आपल्याला नाही का, ते बस म्हणतोय त्या बसने निघायचे आपल्याला. आणि टॅक्सीचं तर मला इथं माहीत नाही टॅक्सीचं त्याचा कसा सिस्टम आहे तुमच्या भावाचा. तर बघूया, वेट करतोय. टॅक्सी मिळाली तर नाही, कारण टॅक्सी तर मिळाली ओमकारेश्वर. मग सीन काय माहिती का, आता त्या बसने आपल्याला 3 तास तर जाताना असं वाटायला मला. आणि इथं केल्यानंतर सुद्धा सीन अलग असणार आहे. तर बघूया. मग आता बसतो म्हणतोय ते इथला MS45P. ठीक आहे. तर बघूया म्हणजे माझा चौया बसूया. तर भावांनो सीन काय माहिती का, इथून आता मी घेतलो उज्जैनला उतरलो होतो सकाळी. ठीक आहे. सकाळी उज्जैनला उतरल्यानंतर इथून आपण घेतलो बस.
आता बसने जायचं आहे आपल्याला ओंकारेश्वरला. ठीक आहे, आता बसलो आहे बसमध्ये. आता इथून 3 तास लागतील आपल्याला ओंकारेश्वरला पोहोचायला. आणि आता किती वाजतात माहीत आहे का? आता आपण टायमिंग बघितलं 5:16 काय, आत्ता वाजलेत प्रॉपर 5:16 वाजले. ठीक आहे, 5:16 वाजलेत, 5 वाजून 16 मिनिट चालेल. आणि आता इथून ते बस आलेलं हळूहळू हळूहळू गर्दी बसायला. त्याच्यात बसल्यानंतर आपण निघणार आहे ओंकारेश्वरला. आणि तिथं आपल्या 3 तास लागतात. आणि जातानाचा रस्ता पूर्ण एकदम खाटाखाटाचा रस्ता आहे. ठीक आहे, आणि बाहेर जाऊन बघितलं पूर्ण मार्केट आहे, नो विषय. आणि या मार्केटपाशी थांबली होती बस. ठीक आहे, आणि इथून आता ते बस आले ना, आल्याच्या नंतर आपला जायचं ओंकारेश्वरला पोहोचणार आपण 3 तासात. 3 तासानंतर इथं पोहोचल्यानंतर बघूया इथं कसा सीन असणार आहे. आणि रस्त्यामध्ये तर काय सीन असेल ना मला दाखवण्यासारखा तर मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, सीन काय माहिती आहे का मित्रांनो? आत्ता मी ओंकारेश्वरला निघालेलो होतो. निघाल्यानंतर आता पोहोचलो इंदोरमध्ये. मग तुम्हाला दाखवा म्हणलं जाताना. ठीक आहे, आता मी गुगल मॅप चालू केलं. ते दिसतो का तुम्हाला गुगल मॅप? तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आता ना इंदोरमध्ये आपण प्रॉपर इंदोर. ओंकारेश्वरला जाताना बस सेवा आहे ना, ते इंदोरहूनच जावं लागतं ओंकारेश्वरला. म्हणून आता आपण इंदोरमध्ये आहे. आणि इंदोर बसून ओंकारेश्वरला जायचं म्हणलं ना तर रूट किती इंदोर पास करून ओंकारेश्वरला जातात असं. आता अजून 1-1.5 तास लागेल आपल्याला ओंकारेश्वरला पोहोचायला. 1 ते 2 तास लागू शकतो. ठीक आहे, आणि बाहेरचा तुम्ही नजारा बघितला का? पूर्ण आणि सगळ्याच टायमिंग असल्यामुळे ना सोमसाम आहे सगळं, एवढं हे नाही आहे. ठीक आहे, सगळ्याचा टायमिंग असल्यामुळं सोमसाम आहे. आता वाचल्यातच किती 7 वाजले. आणि तुमचा भाऊ केले 25 तास झाला अजून जर्नीमध्येच आहे, सफरमध्येच आहे. आपण बघू आता केल्यानंतर कसं आहे. ठीक आहे.